सांगलीत शेतात भयंकर प्रकार. फक्त रात्री शेतात काम करताना दिसायचा शेतकरी. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात हा प्रकार समोर आला. जत तालुक्याच्या पूर्व भागात त्या शेतीच्या आत काहीतरी वेगळं सुरू असल्याची चर्चा पोलिसांच्या कानावर येत होत्या. मात्र चर्चा आणि प्रत्यक्ष पुरावे यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे केवळ कुणीतरी माहिती दिली म्हणून पोलीस लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत. मिळालेली माहिती खरी आहे की नाही हे तपासणं महत्त्वाचं होतं. याच काळात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला जत तालुक्यातील एका शेताबाबत माहिती मिळाली. माहिती गंभीर होती, पण नेमकं त्या शेतात काय सुरू आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी माहितीची पडताळणी करायचा निर्णय घेतला. पोलिसांचं पथक त्या दिशेने निघालं. शेताजवळ पोहोचल्यावर बाहेरून पाहता सगळं नेहमीसारखं दिसत होतं. आजूबाजूला शेती, पिकं आणि ग्रामीण भागातील नेहमीचं वातावरण. कुठेही मोठा गोंधळ नव्हता. कुठेही संशयास्पद हालचाल उघडपणे दिसत नव्हती. त्यामुळे पोलिसांनाही आता पुढे नेमकं काय सापडणार याची उत्सुकता होती. ज्या माहितीच्या आधारे पथक तिथे पोहोचलं होतं त्यामध्ये तथ्य आहे का, हा पहिला प्रश्न होता. पोलिसांनी शेताच्या परिसराची पाहणी सुरू केली. प्रत्येक हालचालीकडे लक्ष दिलं जाऊ लागलं. शेताच्या आत गेल्यानंतर मात्र वातावरण थोडं वेगळं वाटू लागलं, कारण माहिती देणाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा काहीतरी मागडूस तिथे असल्याचं जाणवू लागलं. शेतात ऊसाचं पीक होतं. ऊसाची वाढ झाल्यामुळे आतला भाग बाहेरून सहज दिसत नव्हता. अशा दाट पिकामध्ये एखादी गोष्ट लपली असेल तर बाहेरून तिचा अंदाज येणं सहज शक्य नसतं. पोलिसांनी शेताच्या आत जाऊन पाहणी सुरू केली. एका भागातून दुसऱ्या भागाकडे पाहणी सुरू होती. सुरुवातीला सगळं नेहमीसारखं दिसत होतं, पण काही अंतर पुढे गेल्यानंतर पोलिसांचं लक्ष ऊसामध्ये असलेल्या काही वेगळ्या झाडांकडे गेलं. ती झाडं नेमकं काय आहेत हा प्रश्न निर्माण झाला, कारण ती नेहमीच्या ऊसाच्या पिकासारखी दिसत नव्हती. पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली आणि संशय अधिक गडद होऊ लागला. आता पोलिसांना समजून घ्यायचं होतं की ही झाडं नेमकी कोणती झाडं आहेत आणि ती या शेतात का आहेत. केवळ दिसायला वेगळी आहेत म्हणून लगेच निष्कर्ष काढता येत नव्हता. त्यामुळे अधिक काळजीपूर्वक पाहणी करण्यात आली. शेताच्या एका भागातच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणीही अशी झाडं दिसत आहेत का याची पाहणी सुरू झाली. जशी जशी तपासणी पुढे सरकत होती तसतसं पोलिसांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य वाढत होतं, कारण सुरुवातीला ज्या गोष्टीचा केवळ संशय होता त्यामागे आता ठोस कारणं असल्याचं दिसू लागलं होतं. मात्र त्या क्षणीही पोलिसांनी घाई केली नाही. संपूर्ण शेताची पाहणी करायचा निर्णय घेतला. शेताच्या आत आणखी पुढे गेल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होऊ लागलं. ही काही एक दुसरी वेगळी झाडं नव्हती. शेतातल्या पिकाच्या आड अशी झाडांची लागवड करण्यात आली असल्याचं लक्षात येऊ लागलं. म्हणजे बाहेरून एखादं साधं शेतीचं पीक दिसत असताना त्याच्या आत दुसराच प्रकार सुरू होता. पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी सुरू केली. प्रत्येक झाडाची नोंद होऊ लागली. एकामागून एक झाडं समोर येत होती. आता पोलिसांना मिळालेली माहिती खोटी नसल्याचं स्पष्ट होऊ लागलं, पण या कारवाईत नेमकं काय सापडलं आहे हे अद्याप बाहेर आलेलं नव्हतं. आणि पुढच्या काही वेळात या शेतातून जे बाहेर येणार होतं त्याची व्याप्ती पोलिसांच्या अपेक्षेपेक्षा मोठी होती. पोलिसांनी शेतात असलेल्या त्या झाडांची पाहणी केली आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. झाडं काढण्यात येऊ लागली. एकामागून एक झाडं बाहेर काढल्या जात होती. कारवाई सुरू असताना शेतातील प्रमाण पाहून पोलिसांनाही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही लागवड केली गेली असेल तर अचानक झालेली नसावी असा प्रश्न निर्माण झाला. या सगळ्या प्रकारची माहिती शेतमालकाला होती का? हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता आणि या लागवडीमागे आणखी कुणाचा सहभाग होता का? या प्रश्नांची उत्तरं आता या तपासातून शोधायची होती. मात्र पोलिसांच्या हातात आता महत्त्वाचा पुरावा होता. कारवाई सुरू असताना पोलिसांना संबंधित शेतमालकाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे आणि शेतातील परिस्थितीबाबत चौकशी सुरू झाली. पोलिसांना आता केवळ शेतातील लागवडीचा तपास करायचा नव्हता, तर या सगळ्या प्रकारामागे आणखी कोण आहे याचाही शोध घ्यायचा होता. कारण शेतामध्ये अशी लागवड करून ती पिकवली जात असेल तर यामागे पुढचा काही उद्देश असण्याची शक्यता तपासात विचारात घेतली होती. हा माल कुठे जाणार होता, कोणाला विकला जाणार होता, यामध्ये आणखी कोणाचा संबंध आहे का, असे अनेक प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोर उभे होते. आता या प्रकरणातील एक महत्त्वाचा धागा पुन्हा समोर येतो. पोलिसांना माहिती मिळाली तरी त्यांनी थेट शेतात जाऊन कारवाई केली नाही, तर त्याआधी माहितीची खातरजमा केली. कारण जत तालुक्यातील या भागात अशा प्रकारच्या बेकायदेशीर लागवडीच्या घटना यापूर्वीही अनेकदा चर्चेत आलेल्या होत्या, पण आता खरी गोष्ट समोर येण्याची वेळ होती. पोलिसांनी शेतातील झाडं एकत्र केली आणि त्यांचं वजन केलं. सुरुवातीला हा आकडा किती असेल याचा अंदाज कुणालाही आला नाही, मात्र वजन केल्यानंतर तो आकडा आला आणि पोलिसांचं लक्ष त्या आकड्याकडे गेलं. तर ती काही किलोची बाब नव्हती. शेतातून जप्त करण्यात आलेल्या झाडांचं एकत्रित वजन तब्बल 147 किलो नोंदवण्यात आलं. हा ओला गांजा असल्याचं वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं. 147 किलो वजनाचा हा मुद्देमाल नेमका किती किमतीचा होता हा प्रश्न आता समोर आला. पोलिसांनी त्याचा पंचनामा केला आणि अंदाजे किंमत निश्चित करण्यात आली. शेतात पिकाच्या आड लपवून ठेवलेल्या या बेकायदेशीर लागवडीची किंमत लाखोंमध्ये असल्याचं समोर आलं. म्हणजे त्या शेताकडे बाहेरून पाहता साधं ऊसाचं शेत दिसत होतं, तर त्या शेताच्या आड लाखो रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल तयार करण्यात आला होता. संबंधित शेतमालकाला यामुळे अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्याला जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ऊसाच्या दाट पिकाचा आडोसा घेऊन गांजाची लागवड करण्यात आली होती. बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला साधं ऊसाचं शेत दिसत होतं, पण शेताच्या आत पोलिसांना वेगळं चित्र दिसलं. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेली ही कारवाई किती महत्त्वाची आहे हे तुम्ही समजू शकता. या घटनेनंतर जत तालुक्यातील गांजा लागवडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. 2020च्या काळात जत तालुक्यातील पूर्व आणि सीमावर्ती भागात अशा प्रकारच्या बेकायदेशीर लागवडीबाबत पोलिसांकडून कारवाया करण्यात आल्या होत्या. ऊस, तूर यांसारख्या पिकांच्या आड गांजाची लागवड केली जात असल्याचं वृत्तही त्यावेळी प्रसिद्ध झालं. त्यामुळे ही घटना केवळ एका शेतापुरती मर्यादित नसून त्या काळात त्या भागात पोलिसांसमोर असलेल्या एका गंभीर आव्हानाची ती झलक होती. मात्र या विशिष्ट कारवाईत पोलिसांच्या हाती लागलेला मुद्देमाल आणि त्याची किंमत यामुळे या घटनेने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं.